नमस्कार, मी प्रमोद साळुंके. आपण पाहत आहात रणरागिणी न्यूज. विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीला स्वतः राहुल गांधी हे उपस्थित होते. शपथविधीनंतर विजय यांनी 3 मोठे निर्णय घेतले. थलपती विजय म्हणजे सी जोशन. विजय यांनी तमिळनाडूच्या सीएम पदाची शपथ घेतली. विजय यांच्यासोबत त्यांच्या टीबीके पक्षाचे 9 आमदारांनी शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आलवेकर यांनी विजय यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये हा सोहळा पार पडला. विजय यांची मैत्रीण अभिनेत्री त्रिशा ही या सोहळ्याला हजर होती. शपथ घेताना विजय यांनी प्रोटोकॉल सोडला. त्यांच्या भाषणावर चाहत्यांमध्ये आनंद व्यक्त करीत होते. यानंतर राजेंद्र आलवेकर यांनी विजय यांना भाषण थांबवायला सांगितले आणि शपथ घेण्यास सांगितले. त्यानंतर विजय यांनी नियमित शपथ पूर्ण केली. शपथ घेतल्यानंतर विजय यांनी छोटेसे भाषण पण केले. ஜோசப் விஜய் எனும் நான் தமிழ்நாட்டு அரசின் முதலமைச்சர் என்ற முறையில் எனது கவனத்திற்குள்ளாவதும் தெரிய வருவதுமான எந்த பொருளையும் முதலமைச்சரின் கடமைகளை உரியவாறு நிறைவேற்ற தேவையான அளவுக்கன்றி ஒருவரிடமோ பலரிடமோ நேர்முகமாகவோ மறைமுகமாகவோ அறிவிக்கவோ வெளிப்படுத்தவோ மாட்டேன் என்று ஆண்டவன் மீது ஆணையிட்டு உறுதிமொழிகிறேன். ह्या भाषणावेळी ते म्हणाले, ही एक छोटी सुरुवात आहे. मी तुमच्यासारखाच आहे. खऱ्या अर्थाने आता नवीन युग तयार होणार आहे आणि मी तुमच्यातला एक आहे. तुमचा भाऊ तुमच्या कुटुंबातला एक आहे. हे जनतेचे सरकार आहे. मी जनतेचा सेवक आहे. मी कोणतेही खोटे आश्वासन देणार नाही. मी लोकांचा एकही पैसा हाताळणार नाही. भ्रष्टाचाराला साथ दिली जाणार नाही. मी राज्यात आर्थिक स्थितीवर शोधपत्रिका काढणार आहे. कोणत्याही बैठका गुप्त व दाराआड होणार नाहीत. सर्व खुल्या आणि पारदर्शक होतील. महिला सुरक्षेला प्राधान्य राहील. महिलांवरील अत्याचाराचे तातडीने कारवाई करण्यात येईल. ड्रग्जपासून आमच्या तरुणांना वाचवण्याचे काम करण्यात येईल. मला थोडा वेळ द्या. मी सर्व आश्वासने पूर्ण करतो. जिन झेड चाहत्यांना विशेष धन्यवाद. तुम्ही हे घडवून आणले. मी तुमच्या भविष्यासाठी काम करेल, असे विजयने आपल्या भाषणात म्हटले. विजय यांनी टीबीकेला पाठिंबा देणाऱ्या मित्रपक्षाचे आभार मानले व राहुल गांधीसोबत विजय यांनी सेल्फी देखील काढला. शपथ झाल्यानंतर विजय यांनी जनतेला दिलासा देणाऱ्या 3 घोषणा ही केल्या. पहिली, राज्यातील नागरिकांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची. दुसरी, प्रत्येक जिल्ह्यात महिला सुरक्षेची स्थापना. तिसरे, राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना. अशा 3 घोषणा विजय यांनी घेतल्या. 13 मे पर्यंत विजय यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. 1967 नंतर प्रथमच डीएमके आणि एआयडीएमके नंतर या दोन्ही पक्षाव्यतिरिक्त नवीन सरकारची स्थापना झाली आहे. अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमचे रणरागिणी न्यूज चॅनल लाईक व सबस्क्राईब करा.